भाव याचा अर्थ भगवंत आहे. देवासंबंधी भाव जपणे नामसाधकाचं नामधारकाचं खूप मोठं काम आहे. अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणींच्या चरणांना वंदन करते. माझ्या सद्गुरूंच्या श्रीचरणांना मनपूर्वक वंदन करते. आणि इथे सर्वजण जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ श्रोते साधक बसलेले आहेत त्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. आचार्य अलकाताई त्यांनाही वंदन करते. आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करूया. नामाचं महात्म्य अतिशय सुंदर अलकाताईंनी आपल्यासमोर ध्यानाची पद्धती, नामाचं महात्म्य, नाम आणि नाम यांचा अभेद हा जो सगळा समजावून सांगितला की नाम कसं घ्यावं हे पण सांगितलं. पण त्यांनी जो क्रमविकास आपल्यासमोर मांडला की सुरुवातीला मला नाम म्हणजे का कसं घ्यायचं हे माहिती नव्हतं. जसं अगदी लहानपणापासून आपल्या घरामध्ये हे संस्कार होत राहतात, मग हळूहळू आपण मोठे नाम घेतात आपल्या घरातले, म्हणून आपण नाम घ्यायला लागतो. आणि मग असं वाटतं की नामातून मला काहीतरी कुठेतरी प्रापंचिक अडचणी सोडायला जात आहेत. मग अशी त्यांनी छान स्पष्टीकरण आपल्यासमोर इथे केलेलं आहे. आणि नंतर जेव्हा साधक एका उंचीवर जातो तेव्हा ते नाम समजून उमजून घ्यावं हे जेव्हा त्याच्या अंतःकरणात त्याला असं जाणवायला लागतं की अजून काहीतरी या नामामध्ये आहे की जे मला समजलं पाहिजे. आता ती व्यवस्था करता संतांनी पण केलेली आहे. गोंदवलेकर महाराज ज्यांना आपण नामावतार म्हणतो, आता त्यांनी जर नुसतंच नामाबरोबर दिला असता तर 365 प्रवचनांचं पुस्तक लिहिलेलं नसतं. कारण 365 प्रवचनांमधून त्यांनी आपल्याला सगळे विचार सांगून ठेवलेले आहेत. याचाच अर्थ असा की नामाबरोबर विचारसुद्धा लागतो. नुसतं भोळेपणाने नाम घेणं किंवा नुसतं कोणी म्हणते त्या नामाचा नक्कीच उपयोग आहे, काही प्रश्नच नाही. मगाशी आपण सगळं त्याचं स्पष्टीकरण निरूपण जे आहे ते श्रवण केलेलं आहे. पण त्या नामाबरोबर ते नाम जे आपण घेतो ते समजून उमजून घ्यावं म्हणून सगळ्या संतांनी आपल्या ग्रंथांमधून विचारसुद्धा सांगून ठेवलेले आहेत. आणि सगुण आणि निर्गुण असं जे उभयवाचक नाम आहे हे जर समजून घेतलं तर मला नक्की काय करायचं आहे ही जेव्हा स्पष्टता आणि स्वच्छता विचारांना येते तेव्हा आपला प्रवास जो आहे तो अधिक जास्त चांगला होतो, म्हणजे प्रगतीपथावरती राहतो. आणि म्हणून सातत्याने तेच ऐकावं लागतं, तेच सांगावं लागतं. बघा आता शेवटी असं की प्रवचनकार जो आहे तो सुद्धा काय करत असतो तर परत त्याच गोष्टी सांगत असतो, कारण त्याच्या अंतःकरणात पण त्या ठसाव्या लागतात. म्हणून तत्कथनम, तत्श्रवणम, तत्वचनम हा परमार्थामध्ये दोष मानलेला नाही आहे. कारण आपण विसरतो. मगाशी जेव्हा प्रवचन झाल्यानंतर प्रतिक्रिया अशा आल्या की सगळं आपल्याला माहिती असतं पण आपल्याला त्याचं विस्मरण झालेलं असतं. आणि जेव्हा परत अशा अधिकारी वक्त्याकडून आपण श्रवण करतो तेव्हा असं लक्षात येतं की अरे खरंच हे मला माहिती होतं पण माझ्याकडून ते जाणीवपूर्वक होत नव्हतं. आणि मग आपल्याकडनं ते जाणीवपूर्वक व्हायला लागतं. आपला प्रवास जो साधनेचा आहे तो प्रगतीपथावरती राहतो. आणि म्हणून सत्संगत जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून सातत्याने सत्संगतीमध्ये राहावं असं आपल्याला संतांनी पण सांगितलेलं आहे. कारण सगळे समविचारी आहेत ते एकत्र येतात. म्हणण्याचा उद्देश की समविचारी असल्याशिवाय एके ठिकाणी एका छताखाली या मंदिरामध्ये कोणी येऊ शकत नाही. आणि म्हणून समविचारी जे एकत्र जमतात त्याला सत्संगत असं म्हणतात. आणि म्हणून सत्संगतीमध्ये आहे आपल्या अंतःकरणामध्ये कसं असतं की सत्वगुण जागा असतोच पण तो अजून वाढायला काय होते तर मदत होते. म्हणून हे सत्संगतीचं महात्म्य खूप सांगितलेलं आहे. आणि अशा शिबिराच्या निमित्ताने आपण दिवसभर समविचारी जे सगळेजण आहोत ते एकत्र जेव्हा राहतो तेव्हा आपल्याला अनायासे काय होतं तर आपल्यालाही वाटतं अरे खरंच बरं का यांच्या वाणीतून ऐकलं आपल्याला पण असं जमेल का. आणि म्हणून आपण थोडा अंतर्मुख होतो, थोडा विचार करायला लागतो, आपणही काहीतरी अजून प्रयत्न करायला लागतो. आणि म्हणून सत्संगतीचं महात्म्य सगळ्या संतांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे. एकनाथ महाराजांचा आज अभंग जो आहे विठ्ठल नामाच्या महात्म्याचा तो आज अभंग इथे निरूपणासाठी घेतलेला आहे. एकनाथ महाराजांचा अभंग आहे आपल्यासमोर. अविनाश नाम स्वयंभ संचले ते उभे चांगले विटेवर, वर्णिता वेदांसी न कळेची पार ते उभे साचार विटेवरी, मौन्यरूपी श्रुती राहिल्या तटस्थ तो आहे मूर्तिमंत विटेवरी, एका जनार्दनी नाम अविनाश गाता जाती दोष जन्मांतरीचे. बघा अभंग जो आपल्यासमोर आहे संतांचा
आता सगुण आणि निर्गुण असे दोन शब्द जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगुण आधी म्हणतो आणि निर्गुण नंतर म्हणतो. पण या अभंगाचा जर आपण विचार केला तर हा 4 चरणांचा अभंग आहे आणि 4 चरणांच्या पहिल्या अर्ध्या 4 चरणांमध्ये एकनाथांनी आधी निर्गुणाचा उल्लेख केला आणि मग सगुणाचा उल्लेख केलेला आहे. अविनाश नाम स्वयंभ संचले, जो अविनाश परमात्मा आहे तो सगळीकडे कसा आहे तर स्वयंभ म्हणजे ज्याचा तो आहे तसाच आहे, त्याला कोणी केलेला नाही आहे. आणि तो कसा आहे तर तो अविनाश आहे, म्हणजे त्याला विनाश नाही असं म्हटलेलं आहे. अविनाश नाम स्वयंभ संचले. आता अविनाश परमात्मा जो ज्याचा तो आहे, आपल्याला जर असा अनुभवाला यायचा असेल तर तो कुठे आहे तर दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतायत की ते उभे चांगले विटेवर. बस आपल्याला सोपं झालं. इथे विटेवर काय आहे तर तो अविनाश स्वयंभू परमात्मा आपल्यासमोर उभा आहे. पुढे म्हणतात वर्णिता वेदांसी न कडेची पार, ते उभे साचार विटेवरी. की ज्याला वेदांनाही ज्याचा पार लागत नाही, वेदसुद्धा काय म्हणतात तर आम्ही त्याला जाणत नाही, श्रुती पण काय म्हणतात न इति न इति, आम्ही त्याला जाणत नाही. मग ते उभे साचार विटेवरी, ते आहे मूर्तिमंत विटेवरी. असं 3 चरणांमध्ये वर्णन केल्यानंतर 4थ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी नाम अविनाश. एका जनार्दनी म्हणजे जनार्दन स्वामी हे नाथांचे सद्गुरू होते. आपल्याला माहिती आहे की एका जनार्दनी असं त्यांनी प्रत्येक नाममुद्रा ज्याला म्हणतात ती नाममुद्रा नाथांची आहे. आणि एका जनार्दनी म्हणजे जनार्दन स्वामींच्या कृपेने मी एकनाथ जो आहे तो कसा झालेला आहे तर नाम अविनाश, त्या अविनाश तत्वाचा मी अनुभव घेतला आहे. आणि मग आता ते आपल्याला सांगतायत की गाता जाती दोष जन्मांतरीचे. आणि तुम्ही पण जे नाम मी गाऊन म्हणजे मी घेऊन मी पण अविनाश तत्वाशी एकरूप झालो आहे, ते तुम्ही नाम आता गा. आणि गा म्हणजे काय तर तुम्ही नाम घ्या. आणि ते नाम घेतल्याने काय होईल तर जन्मांतरीचे दोष निघून जातील, जन्मजन्मांतरीचे दोष निघून जातील. आता जन्मजन्मांतरीचे दोष निघून जातील असं जेव्हा आपल्याला नाथ महाराज किंवा संत सांगतात तेव्हा एक लक्षात आलं पाहिजे की आपला अनेक जन्मांचा हा प्रवास सुरू आहे. आणि अनेक जन्म म्हणजे किती जन्म माहिती नाही. किती जन्म आपले मागे झाले कोणी सांगू शकेल का? माहिती नाही. पण ज्या अर्थी आपण आपल्या मूळच्या स्वरूपापासून ढळलेलो आहोत, मगाशी तो विषय झाला की पतित झालेलो आहोत, त्या अर्थी आपण अनेक जन्म त्या प्रपंचामध्येच आपण काय आहोत तर लोळत आहोत. पंचदशी ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की चिखलातला किडा जो आहे तो चिखलातला किडा चिखलातच आनंद मानतो, त्याप्रमाणे आपण प्रपंचामध्येच आनंद मानतो आहोत. आणि त्यामुळे आपण परत प्रपंचामध्ये हा देह घेऊन जन्माला येतो आहोत. कुठपर्यंत? जोपर्यंत सत्संगत लाभत नाही तोपर्यंत आपल्याला हे सुद्धा लक्षात येत नाही की आपण पतित होऊन पडलेलो आहोत. जीवरूपाने आपण मी सुखी आणि मी दुःखी असा सातत्याने विलाप करत आहोत. आपण द्वंद्वमय जीवन जगत आहोत. आणि जेव्हा संत संगतीमध्ये येतो तेव्हा आपल्याला हे सगळे विचार कळायला लागतात. आणि की नाम घ्यावं, नामाने काय आहे तर उद्धार होण्याची व्यवस्था आहे. आणि ते संत आपल्या अभंगांमधून आपल्यासमोर मांडतात. त्यांच्या अनुभूतीचे हे बोल आहेत. त्यांनी त्या स्वतः नामाचा म्हणजे परब्रह्म स्वरूपाचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि त्या अनुभूतीतून आलेले हे अभंग जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा ते परिपूर्ण मार्गदर्शन जे आहेत ते आपल्याला केल्याशिवाय राहत नाहीत. बघा इथे म्हणतात गाता जाती दोष जन्मांतरीचे. आता दोष जातात असं म्हणतात तेव्हा दोष कोणामध्ये असतात? दोष जीवामध्ये असतात. आणि निर्दोष कोण आहे तर परमात्मा हा निर्दोष आहे. मग त्याचं नाव जर घेतलं त्या निर्दोष परमात्म्याचं आणि तो कसा आहे तर तो अविनाशी आहे, त्याला विनाश नाही आहे. आता विनाश कोणाला आहे? विनाश आपल्याला आहे. देहाला विनाश आहे. म्हणजे देहाला विनाश आहे म्हणजे आता आपण लहानपणी जशी मी होते तसे आत्ता आहे का? नाही आहे. गुडघे दुखतात, केस पांढरे झालेले आहेत. आता वय जसं जसं थकत जाईल तसं आपल्याला एका खुर्चीवरून दुसऱ्या खुर्चीवर बसायला पण कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो. म्हणजे आपण कसे आहोत तर विनाशी आहोत. आणि या विनाशी असलेल्या देहामध्ये जे अविनाश तत्व आहे, अविनाशी तत्व जे आहे ते तत्व कसं आहे तर ते निर्दोष आहे. पण त्या तत्वाची मात्र मला अजून अनुभूती
आलेली नाही आहे. मग आता ती अनुभूती जर यायची असेल तर नाम कोणी घ्यायचं? तर जो जीव पतित होऊन पडलेला आहे त्यांनी त्या अविनाशी या देहामध्ये जे अविनाशी तत्व आहे, तो अविनाशी जो परमात्मा आहे, त्याचा अनुभव घेण्यासाठी जीवानी काय घ्यायचं आहे? तर नाम घ्यायचं आहे. जीव हा मुळात कोण आहे? तर तोच परमात्म स्वरूप आहे. पण तो मूळचं आपलं स्वरूप विसरलेला असल्यामुळे तो आपल्याला काय समजतोय? मी जन्मणारा आहे, मी म्हातारी होणारी आहे, मी मरणारा आहे, असं समजतं की मी आपल्याला संत संगतीमध्ये येईपर्यंत किंवा असे विचार ऐकेपर्यंत आपल्या लक्षात माहिती असतं बरं का, माहिती नसतं असं नाही, कारण आपण अनेक कीर्तन प्रवचनांमधून ऐकलेलं असतं. पण तो निश्चय जो व्हावा लागतो, तो निश्चय होण्यासाठी सातत्याने श्रवण आहे आणि मनन आहे. श्रवण झाल्यानंतर मननसुद्धा व्हायला लागतं. कारण जेव्हा इथे मी सांगते की तो विनाशी देह आहे, त्याच्यामध्ये अविनाशी परमात्मा आहे, शब्द ऐकले, पण घरी गेल्यानंतर हे आपल्याला तपासून बघावं लागतं की खरोखर सांगतात पण हा देह कसा आहे? तर विनाशी आहे. कारण आपल्याला त्याचा अनुभव येतोय, सगळ्यांना त्याचा अनुभव येतोय. पण ज्या अर्थी संत सांगतात त्या अर्थी ते अविनाशी तत्व जे आहे ते असं काहीतरी असलं पाहिजे की त्याचा कधीही विनाश होत नाही. आणि तेच माझं काय आहे? तर मूळचं स्वरूप आहे. मग आता जीवाला त्या अविनाशी तत्वाचं स्मरण करावं लागतं, कारण त्याला त्या अविनाशी तत्वाचं, निर्दोष तत्वाचं विस्मरण झालं म्हणून त्या जीवाला स्मरण करावं लागतं. आता जीव मूळचाच कोण आहे? तो परमात्मा स्वरूपच आहे. बरं, कशावरून ओळखायचं? एक लक्षात घ्या की दोन विरोधी धर्माचे पदार्थ अजिबात एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. जर पाणी घेतलं आणि तेल घेतलं तर एकमेकांमध्ये मिसळतील का? आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. पाणी आणि तेल जर एकत्र झालं तर तेलाचा तवंग पाण्यावरती येतो. पाणी आणि दूध जर एकमेकांमध्ये मिसळलं तर पाण्याला दुधाचा रंग येऊन जातो. पण हेच जर एका बिस्लरीमधलं पाणी, बाटलीतलं पाणी आणि दुसऱ्या बिस्लरी बाटलीतलं पाणी जर एकत्र आपण एका भांड्यामध्ये ओतलं तर जर कोणी म्हणेल का गं माझ्या बाटलीतलं पाणी तू का त्या भांड्यामध्ये ओतलंस, माझ्या बाटलीतलं पाणी मला परत दे काढून, तर असं वेगळं देता येईल का काढून? कारण ती दोन्ही जी पाणी आहे दोन्ही बाटल्यांमधलं ते बेमालूमपणे काय होतं तर एकरूप होऊन जातं. बघा, दृष्टांत संपला. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा इथे बसून एखादा वक्ता सांगतो किंवा सगळे संत आपल्याला सांगतायत की जीव आहे तोच परमात्मा आहे, मग तो कसा असेल अशी जेव्हा आपल्या शंका मनामध्ये येते तेव्हा जीव आणि परमात्मा हे एका धर्माचे असल्यामुळे ते अज्ञान गेल्यानंतर, म्हणजे त्याच्यातलं दोष गेल्यानंतर तो त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो. कारण जीवाचे धर्म आणि परमात्म्याचे धर्म हे अगदी एक आहेत. जीवच मूळचा कोण आहे? तर तो परब्रह्मच आहे. पण तो त्याच्यापासून कसा झाला? तर तो वेगळा झाला आहे. मग तो त्याच्याशी एकरूप होण्यासाठी काय करावं लागेल? तर हे मधले जे अडथळे आहेत, जो स्वतःला जीव समजतो आहे, मग त्यांनी नामस्मरण करून व्यवस्थित आपल्या अंतःकरणाची घडी बसवून त्या नामाने त्या अंतःकरण शुद्ध करून, अंतःकरण म्हणजे वृत्ती ज्या आहेत त्या वृत्तीचं शुद्धीकरण करून त्या वृत्ती शुद्ध झाल्या की तो जीवच मूळचा कोण आहे? तर तो परमात्माच आहे. आणि तो जीव परमात्म्यामध्ये का विलीन होतो? कारण तो पण समान धर्माचा आहे परमात्मा स्वरूपाच्या, आणि म्हणून तो परमात्म्यामध्ये तो एकरूप होऊ शकतो. मग आता नक्की श्रद्धा ठेवायला हरकत नाही की मी कोण आहे? मीच कोण आहे? तर मीच विठ्ठल आहे, मीच राम आहे, मीच कृष्ण आहे, मीच ब्रह्म आहे. नाहीतर कसं असतं की आपण श्रवण करत असतो पण अहो मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणायला सुद्धा किंमत लागते बरं का. जसं शब्द पातळीवर होतं पण तरी मनामध्ये शंका येऊन जाते की अहो सांगितलं संतांनी की मी ब्रह्म आहे, पण मी ब्रह्म असेनच कशी? मला तर काही वाटत नाही मग मी ब्रह्म असेल म्हणून. पण शेवटी संतांवर श्रद्धा ठेवून आपण हा सगळा जो परमार्थ प्रांतातला प्रवास आहे तो परमार्थ प्रांतातला प्रवास आपण करायचा आहे. आणि जेव्हा आपण संतांवर श्रद्धा ठेवतो आणि संतांनी जेव्हा नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे की तो अविनाश परमात्मा आहे, तो निर्दोष परमात्मा आहे, आणि जीव जेव्हा त्या भगवंताचं नाम घेतो आणि नामाच्या माध्यमातून जेव्हा त्याची अंतःकरण वृत्ती त्या नामीशी एकरूप होते तेव्हा तो जीवच काय होतो? तर परमात्मा स्वरूप म्हणजे विठ्ठल स्वरूप तो होऊन जातो. तेच नाथ महाराज आपल्याला म्हणतात, एका जनार्दनी नाम अविनाश गाता जाती दोष जन्मांतरीचे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मगाशी अलकाताईंनी सांगितलं त्यांनी एका टप्प्यावर आणून त्या थांबल्या
आणि पुढे आम्हाला जे सांगितलं की ते विचार जे आहेत की आपण जेव्हा नामसाधना आपण म्हणजे नाम घेतो तेव्हा त्याच्याबरोबर ती विचारसुद्धा पाहिजेत. म्हणजे नाम घेणारा कोण आहे, ज्याचं नाम घ्यायचं त्याचं स्वरूप काय आहे, नंतर नाम घेतल्याने मला फायदा काय होणार आहे, आणि नाम जर मी काही घेतलंच नाही तर त्याने माझं काय बिघडेल, कशाला नाम घ्यायचं, कशाला एवढं शिबिराला यायचं, कशाला हातात माळ घेऊन बसायचं. म्हणजे मग जर नाहीच घेतलं मी नाम तर काय बिघडणार आहे माझं, आणि घेतल्याने काय माझं भलं होणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपल्याला मिळतील आणि त्या मिळालेली उत्तरं जेव्हा आपण आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवू आणि जेव्हा मला बरोबर त्या वेळेला ते आठवेल तेव्हा आपली साधना जी आहे ना ती अतिशय उत्तम होते. म्हणजे साधनेला एकदम स्वच्छ आणि स्पष्ट विचारांची जोड मिळून जाते. नाहीतर अहो का या ताई म्हणाले की चला नामस्मरणाला तिथे सप्ताह आहे. मी पण सुरुवातीला असेच गेले होते बरं का. आमच्या इथे चिंचवड गावामध्ये गोंदवलेकर महाराजांचं एक मंडळ आहे. माझा मुलगा एक 3री-4थीमध्ये असेल तेव्हा आमच्या इथे देवबाई म्हणून ज्या होत्या बाई म्हणायच्या की सीमा तिथे नामाचं काय आहे तर नामजप चाललेला आहे, चल आपण तिथे नामजप करायला तुला वेळ असेल तर तू ये. आता मी पण मग मुलगा शाळेतनं आल्यानंतर त्याचा अभ्यास वगैरे झाला की मग चला बाईंनी सांगितलं आहे ना आता एवढ्या मोठ्या अधिकारी आहेत नाही कसं म्हणायचं, म्हणून मी पण जायचं आपले आणि काय करायचं तर माझ्या माळा मी करून यायचे. बघा वाक्यप्रचारच कसं आहे, माझ्या माळा मी करून यायचे. मग आता माळा मी करून आल्यानंतर माझा आणि तर रामाशी फारसा काही संबंध नसायचा, कारण तिथे फक्त डायरीमध्ये काय नोंदवायची असायची तर संख्या की मी किती माळा केल्या, आज 13 माळा केल्या. परत काशीधाम मंगल कार्यालय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तिथे उपक्रम सुरू असायचा की तिथे गोंदवलेकर महाराजांचं उपासना केंद्रसुद्धा आपल्याला बघायला मिळतं. तिथे उपासना केंद्रामध्येही नामजप तिथे दररोज चालतो. आणि मी तिथे गेल्यानंतर मग रोज डायरीमध्ये नोंद करायचं आणि यायचं आहे. म्हणजे माझा आणि नामाचा म्हणजे फक्त यांत्रिकपणे ते व्हायचं की कोणीतरी सांगितलेलं आहे बा आणि म्हणून मी गेले. पण तोपर्यंत मग मी नाम कशाला घेते, त्या नाम घेऊन माझं काय होणार आहे, हे काहीही कसलेही प्रश्न मला पडलेले नव्हते. मग हळूहळू जसं मगाशी अलकाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे की ते नामच तुम्हाला काय करून देतं तर ते पुढे पुढे नेत राहतं. आणि ह्याची प्रत्यक्ष अनुभूती जी आहे ती मी घेतलेली आहे. आणि असं नाम घेता घेता हळूहळू सद्गुरूंची प्राप्ती झाली. जे सद्गुरूंची प्राप्ती म्हणजे सद्गुरूंच्या सहवासामध्ये आले आणि हळूहळू त्या नामाबद्दल जाणून घ्यावा असं वाटायला लागलं की अरे हा नाम घेणारा कोण आहे माझ्यामध्ये. नाम कोण घेतो तर जीव नाम घेतो. तो का बरं जीव नाम घेतो, कारण ते नाम पूर्ण आहे आणि जीव अपूर्ण आहे. म्हणून अपूर्णतेतून पूर्णतेकडे जायचं असेल तर त्याला नाम घ्यावं लागतं, कारण तो परमात्मा जो आहे तो पूर्ण आहे, तो आनंद रूप आहे. आणि जीव कसा आहे तर सुखदुःख रूप आहे. म्हणजे एकदा सुखी आणि एकदा तो दुःखी होत राहतो. मी सुखी आणि मी दुःखी ही 2च वाक्य असतात. काही कशा आहात, जरा बरं चाललेलं असलं की आपण म्हणतो बरं चाललंय, सुखात दिवस चालले. आणि जरा काही खुट्ट प्रपंचात झालं की आपण म्हणतो नाही हो कसं काय, सगळंच बरं चाललं आहे. म्हणजे हे 2च वाक्य जी आहेत. आता या सुखदुःखांमध्ये बऱ्याच गोष्टी येतात बरं का प्रापंचिकांच्या, पण ही 2 वाक्य मात्र प्रापंचिकांच्या तोंडी सातत्याने असतात, कारण तो जीव जो आहे तो अपूर्ण आहे, तो पूर्ण आनंदरूप नाही आहे. आणि त्याला जर आनंदरूप व्हायचं असेल तर त्याला नामाच्या माध्यमातून म्हणजे नामसाधना जी आहे, जो परमात्मा पूर्ण आहे त्या नामसाधनेतूनच त्या जीवाला पूर्णतेची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणूनच सर्व संतांनी नामाचा महिमा अखंड गायलेला आहे. अत्यंत सोपं आणि सुलभ साधन आहे, पण सवंग नाही आहे. बघा अत्यंत सोपं साधन आहे की कुणी नाम घ्यावं. जसं मी आत्ता म्हटलं तसं मी जात होते, नाम घेत होते. आणि पण सुलभ म्हणजे सोपं आहे, काय पारायणाला बसावं लागत नाही. पारायण म्हटलं तरी 4 तास मांडी घालून बसावं लागतं. गेलं की नाम घ्यायचं आणि यायचं, पण सवंग नाही आहे. कारण त्याला एक काय तर खोली आहे, त्या नामाला एक उंची आहे. आणि म्हणून समजून उमजून ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर जे मला त्याच्यातून मिळालं पाहिजे ते मिळाल्याशिवाय नक्की राहत नाही, कारण त्या नामामध्येच ती शक्ती तशी आहे. आणि म्हणून कोण नाम घेतो तर जीव नाम घेतो. कशाला नाम घेतो तर पूर्ण होण्यासाठी नाम घेतो. निर्दोष परमात्म्याचं त्याला दर्शन घ्यायचं असेल तर त्याला नाम घ्यावं लागतं. मग नुसतं नाम घेतल्याने होतं का? आता नाम घेतल्याने होतं, आपल्यासमोर उदाहरणं आहेत. वाल्याचा कोण झाला? वाल्या कोळी झाला. मग असे बरेच प्रश्न येतात की अहो तुम्ही एवढे विचार कशाला सांगता.
वाल्याने काय केलं तर वाल्याचा वाल्याकोळी झाला, त्यांनी फक्त नामच घेतलं. मग तुम्ही कशाला ग्रंथांचा अभ्यास किंवा हे विचार सांगताय प्रवचनामध्ये, असं कोणीतरी विचारतं बरं का प्रश्न. पण त्याच्यामध्ये आता असं आहे की वाल्याचा वाल्याकोळी कधी झाला, तेव्हा त्याला सद्गुरू भेटले, नारद महर्षींनी उपदेश केला आणि नारद महर्षींनी सांगितलं की तू श्रीराम जय जयराम हा नाममंत्र घे. आणि त्यांनी त्याच्या सद्गुरूंवर इतकी निष्ठा होती आणि इतकी श्रद्धा होती की वाल्याच्या अंगावरती वारुळं चढली तरी तो श्रीराम जय जयरामच म्हणतोय. जेव्हा नारद महर्षी काही वर्षांनी परत आले तेव्हा त्यांना श्रीराम जय जयराम असा आवाज जेव्हा ऐकू आला तेव्हा त्यांनी बघितलं की का वारुळामधून काय येतोय तर आवाज येतोय. त्यांनी ते वारुळं बाजूला केली तेव्हा आतमध्ये तो वाल्याकोळी होता. तर किती निष्ठेने नाम घेतलंय. आपण असं नाम घेतो का? नाम घ्यायला सांगितल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आहेत, डास भरपूर झालेले आहेत, माळ हातात घेऊन बसलं की डास चावतो आणि परत आपण म्हणतो जाऊ देत बाई, माझं चित्त काही अजिबात एकाग्र होत नाही आहे. इकडे डास चावतोय, तिकडे डास चावतोय, गरम होत आहे, मग AC मध्ये जाऊन नाम घेऊ, मग आता मच्छरदाणीमध्ये जाऊन बसून नाम घेऊ. आणि मग म्हणून जे आपल्याला जे की आपलं इतकं श्रद्धेने आणि निष्ठेने नाम होत नाही, मग तितकं नाम घ्यावं. प्रल्हादाने नाम कसं घेतलंय? प्रल्हाद नारायण नारायण म्हणतोय, उकळत्या कढईमध्ये टाकलं, डोंगरावरून ढकलून दिलं कड्यावरून वडिलांनी. इतकी संकट आली तरी त्यांनी नाम अजिबात सोडलेलं नाही आहे, इतकी नामावरती त्याची श्रद्धा आहे. आणि आपल्या प्रपंचामध्ये एखादं संकट आलं की आपण म्हणतो देवा मी तुझं इतकं नाम घेते तरी असं का? कारण नामाकडून आपण काय करतो? भगवंताकडून प्रपंचाची अपेक्षा करतो की माझा प्रपंच त्यांनी दुरुस्त करावा. आणि तिकडे प्रल्हाद मात्र इतकी संकट येऊन सुद्धा तो अजिबात तक्रार करत नाहीये. ही जी तफावत आहे ना ही आपण बघत नाही आणि आपण फक्त बघतो की आम्ही एवढं नाम घेतो पण मग आमचं नाम एवढं फलद्रूप का होत नाही. कारण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या काय असतात तर गडबडी असतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून उमजून करणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष भले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष. जे समजून वर्तन करतात ते कसे आहेत तर भाग्य पुरुष आहेत. म्हणून प्रत्येक गोष्ट समजून करायची की मला ती समजली पाहिजे. बघा आता अनेक नामरूपं आहेत भगवंताची, जसं कृष्ण आहे, विठ्ठल आहे, दत्त आहे. आता जितकी आपण अनेक देवांची रूपं आपल्यासमोर आहेत. आता अनेक देवांची रूपं जरी असली तरी त्याच्यामध्ये तत्व मात्र कसं आहे तर अविनाशी तत्व जे आहे ते एकच आहे, ज्याला परब्रह्म स्वरूप असं म्हणतात. आता आपण इथे एवढी नामरूपं बसलेलो आहोत, 80 उपाधी म्हणजे 80 जण आपण बसलेलो आहोत. आता नामरूपं वेगळी आहेत पण त्याच्यामध्ये तत्व एकच आहे की नाही, एकमेव अद्वितीय. फक्त आता उपाधी भेदानी मात्र ती सगळी वेगवेगळी आपल्याला भासत आहेत. तशा भगवंताच्या मूर्तीसुद्धा कशा आहेत तर वेगवेगळ्या आहेत पण त्या तत्वरूपाने एकच आहेत. बघा आता मी 2 विषय म्हणले की आपण जे बसलेलो आहोत ते सुद्धा आपण कसं उपाधी रूपाने वेगवेगळे दिसतोय पण तत्व एकच आहे. आणि भगवंत जो आहे तो पण कसे आहेत नामरूपाने भिन्न भिन्न आहे पण त्याच्यामध्ये तत्व एकच आहेत. आमचे डॉक्टर काका गमतीने असं म्हणतात की सगळे देव एकमेकांना आतून सामील आहेत. ते सगळे तत्वरूपाने कसे आहेत तर एकमेव अद्वितीय आहेत. आता आपण जे बसलेलो आहोत त्याने कुणाचं नाम घ्यायचं आहे तर भगवंताचं नाम घ्यायचं आहे. का बरं तर आपण जीवरूपाने जे बसलेले आहोत त्या सगळ्यांमध्ये परमात्माच आहे पण आपल्याला त्याचा अनुभव आलेला नाही आहे. आणि आपण जीवरूपाने जे जन्माला आलेलो आहोत त्यांना बंधन गुणाचं आहे तर नामरूपांचंच बंधन आहे. नामरूपांचं बंधन आहे म्हणजे कसं तर आपण जे आहोत सगळेजण बघा आता जन्माला आल्यापासून आपल्या अवतीभोवती काय आहे. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा आई असते त्याच्यासमोर, आईला ओळखतं ते, नंतर वडील, मग हळूहळू नातेवाईक, मग बारसं होतं, बारशाला खूप नातेवाईक बोलवले जातात. जसं जसं ते मोठं मोठं व्हायला लागतं तेव्हा त्याला हे सगळे जे आपले आहेत ते आपले आणि माझे आहेत. आपल्यालाही वाटतं की नाही हा माझा मुलगा आहे, हे सगळे माझे नातेवाईक आहेत. आता हे नातेवाईकसुद्धा कधी सुख देतात कधी दुःख देतात. एखाद्या चांगल्या प्रसंगामध्ये आपल्याला त्यांच्याकडून सुख मिळतं, किती छान कार्य केलं म्हणून, आणि नावं ठेवली की ते दुःख देतात. म्हणजे ही जी ह्याला सगळ्यांना काय म्हणतात म्हणजे काही प्रपंचातली म्हणजे ही जीवाला जे बंधन आहे हे या नामरूपांचं बंधन आहे. कारण या नामरूपांकडून त्याला दुःख प्राप्त होत असतं, पूर्ण सुख त्याला प्राप्त होत नाही. म्हणून भगवंतानी जो निराकार निरवय जो अविनाश परमात्मा आहे
त्याची आपल्याला उपासना करता येत नाही, तो कसा बंधनातून सोडवेल आपल्याला? म्हणून जीवाला जो नामरूपांचा जो जीव आहे त्याला नामरूपच समोर पाहिजेत. बंधनातून सुटायचं असेल तर त्याला बंधनातून सुटायचं असेल ना तर नामरूपच समोर पाहिजे. म्हणून भगवंताने सगुण अवतार धारण केला. कारण मी नामरूपांमध्ये आहे की नाही, तर मला पण माझ्यासारखाच परमात्मा पाहिजे समोर. निर्गुण निरावय ठीक आहे, शास्त्र सांगताय, पण मला त्याचा उपयोग नाही आत्ता. ते अरूप आहे, अनाम आहे, त्याला नाम नाही, त्याला रूप नाही, त्याला अवयव नाही, त्याला आकार नाही, ते ठीक आहे. पण मी जीवरूपाने जी जन्माला आलेली आहे नामरूपांमध्ये, तर माझ्यासमोर आलंबन म्हणून मला नामरूपांमधलाच परमात्मा पाहिजे. आता आपली नामरूपं कशी आहेत तर अविद्येमधली आहेत, मायेमधली आहेत. कारण माया कशाला म्हणतात? या प्रपंचालाच माया असं म्हटलेलं आहे. या प्रपंचारूपी मायेमध्ये आपण सगळे पडलेलो आहोत आणि आपल्याला या मायेतल्याच नामरूपांचं बंधन आहे. मग जेव्हा आपल्यासमोर दिव्य नामरूपं येतात भगवंताची, तेव्हा अविद्यारूप जीवानी जेव्हा दिव्यरूप नामरूपात्मक जे रामकृष्ण आहेत त्यांचं जेव्हा तो चिंतन करायला लागतो, तेव्हा त्याचं नाम घ्यायला लागतो, तेव्हा हळूहळू आपण या बंधनातून सुटायला लागतो. आणि ते सामर्थ्य त्या नामात आहे. कोणाच्या? भगवंताच्या नामामध्ये आहे. पण तो भगवंत जो तो कसा आहे तर अत्यंत निर्मलम, निष्कलम, शांत, पवित्र आहे आणि निर्दोष आहे तो. आणि म्हणून जो दोषी जीवात्मा आहे, जो विनाशी जीवात्मा आहे, जो अविद्येतला जीवात्मा आहे, जो स्वतःला मी समजतो तो जीवात्मा आहे, त्यांनी दिव्य रामकृष्णांचं काय करावं तर नाम घ्यावं. आणि हळूहळू त्याचं नाम घेता घेता काय होतं तर हळूहळू आपली त्यातनं काय होते तर सुटका होते. मग आलंबन लागतं की नाही? म्हणतो निर्गुण निराकार परमात्मा कशामध्ये आलेला आहे तर तो आपल्या सगुण रूपामध्ये आलेला आहे. मग अशा अलकातेंनी एक विषय सांगितला की त्याला नाम म्हणतात, नाव म्हणत नाहीत. आपल्या हाला काय म्हणतो आपण तर नाव असं म्हणतो. आता संतांनी नाव न म्हणता नाम का म्हटलं असेल? कारण नावाच्या वाट्याला जे आलेलं आहे ते नामाच्या वाट्याला येऊ नये म्हणून. नावाच्या वाट्याला काय आलेलं आहे? नावाच्या वाट्याला काय आलं आहे? आमचे डॉक्टर काका गमतीने म्हणतात की आधी नाव घ्यायला लाजतात, नंतर नावं ठेवायला सुरुवात करतात आणि मग म्हणतात नावसुद्धा घेऊ नका तिचं. आणि मग म्हणतात नावसुद्धा काय घेत. अशी परिस्थिती कोणाच्या वाट्याला आहे? नावाच्या वाट्याला आलेली आहे. आणि अशी परिस्थिती भगवंताच्या वाट्याला येऊ नये म्हणून संतांनी खूप मोठी काळजी घेतली आहे की त्याला नाम असं म्हटलेलं आहे. मग अशी त्या म्हणाल्या ना, आपण म्हणत नाही माझं नाम सीमा आहे असं नाही म्हणत आपण, माझं नाव सीमा आहे. आणि भगवंताचं नाम म्हणतो आपण, ज्याला राम आणि कृष्ण म्हणतो. म्हणून संतांनी खूप मोठी काळजी घेतली, त्याला राम नाम, कृष्ण नाम असं म्हटलेलं आहे. बघा, जो खरा आपण म्हणतो निर्गुण परमात्मा आहे तो कसा आहे हो? इथे जेव्हा नाथ महाराज म्हणतात की अविनाश नाम स्वयंभ संचले, तो अविनाशी परमात्मा आहे. तो संपूर्ण सगळीकडे ओतप्रोत भरून आहे आणि त्याचं सगळं स्वरूप जाणून घेणं हे कुणाचं काम आहे तर नामधारकाचं काम आहे. बघा, भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात अर्जुनाला असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तथा शृणु. तू माझं स्वरूप जे आहे ते सगळं जाणून घे. आता अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत आपल्याला उपदेश करतात, सगळं स्वरूप जाणून घे. म्हणजे काय जाणून घे हो? आपण तर सिरियल बघितलेली आहे महाभारत, त्याच्यामध्ये कृष्णाची कथा आहे, पण तो निर्गुण स्वरूप ज्याचं आहे ते सुद्धा तू जाणून घे. भगवंत म्हणतात अवतार रूपाने मी जरी नसलो. बघा, उद्धवाला जेव्हा भगवंताचं निर्याण झालं तेव्हा उद्धवाला खूप दुःख झालं की आता हे अवतार जो आहे भगवंताचं जे नामरूप आहे ते आपल्याला आता डोळ्यांनी दिसणार नाही. आणि मग त्याने आपली खंत व्यक्त केली भगवंताजवळ. तेव्हा भगवंत असं म्हणतात की तू माझ्या नामरूपामध्ये अडकू नकोस, तू बद्रिकाश्रमात जा आणि माझ्या स्वरूपाचं चिंतन कर, कारण स्वरूप रूपाने मात्र मी राहणार आहे. ज्या अर्थी मी या भूतलावरती अवतार रूपाने आलो आहे त्या अर्थी मला नक्की जावं लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की रामकृष्णादी अवतारसुद्धा आज आपल्यामध्ये नाही आहेत, कारण ह्या सृष्टीचा नियम आहे की जे जे येतं ते त्याला जावं लागतं. पण स्वरूप रूपाने मात्र म्हणजे निर्गुण रूपाने मात्र भगवंत आणि संत आजही आपल्यामध्ये आहेत. म्हणून भगवंत म्हणतात, बघा भगवद्गीतेमध्ये 2च निष्ठा सांगितल्यात बरं का. थोडं विषय स्पष्ट करते इथे. लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानक. भगवंत असं म्हणतात हे अर्जुना 2च निष्ठा आहेत.
कुठल्या 2 निष्ठा आहेत? एक कर्मनिष्ठा आहे आणि दुसरी उपासनानिष्ठा, दुसरी ज्ञाननिष्ठा आहे. त्याच्यामध्ये भगवंतांनी उपासनानिष्ठा सांगितलेली नाही, फक्त कर्म आणि ज्ञान या 2 निष्ठा सांगितलेल्या आहेत. का बरं असं सांगितलं असेल? मनात प्रश्न पडेल आपला की मग उपासना नाहीच आहे का? तर त्याच्यामध्ये विचार असा आहे की उपासनासुद्धा कर्मामध्ये मोडते. आता कर्म म्हणजे काय? आपण काहीतरी करतो. आता सकाळपासून आपण शिबिर आहे म्हटल्यानंतर इथे आलो, बसलो, नंतर काय आपण आता जेवलो, काय प्रसाद खाल्ला, तर इथून शिबिर संपल्यान घरी जाणार, आपल्या घरातली कामं करणार, रोजचं जे काय दैनंदिन आपली उपासना असेल, घरात जे काही आपण पारायण असेल, स्तोत्र असेल ते वाचूयात. म्हणजे करणं 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 याला काय म्हणतात? कर्म असं म्हणतात, की सातत्याने करणं आहे. आता जेव्हा कर्म आणि उपासना पण कर्मातच मोडते, असं का बरं म्हटलं असेल? तर उपासनेमध्ये सुद्धा आपण काहीतरी करतो करतो करतो, तीर्थयात्रा करतो, व्रतवैकल्य करतो, पारायण करतो, प्रदक्षिणा घालतो. आज संकष्टी चतुर्थी आहे, मग इथून गेल्यानंतर गणपतीला गेलंच पाहिजे, त्याशिवाय मोदक केलेच पाहिजेत. आता हे सगळं नावं ठेवण्याचा हेतू नाही आहे बरं का, पण हे करतो की नाही आपण? म्हणजे शीण येतोय की नाही आपल्याला करण्यामध्ये? बरं, हे जे आहे की त्यांनी म्हटलं त्याला कर्तृतंत्र असा शब्द वापरला आहे शास्त्रांनी. हे जे आहे ते कर्तृतंत्र आहे, म्हणजे करणाऱ्याच्या मनस्थितीवरती अवलंबून आहे. आता इथून शिबिरातून आपण गेलो 5 वाजता, संकष्टी चतुर्थी आहे, खूप कंटाळा आला आहे, पण आज चतुर्थी असल्यामुळे मोदक करायलाच पाहिजेत. मग ते मोदक कसे केले जातील? नाही म्हटलं तरी थोडासा कंटाळा आला आहे. किंवा एखाद वेळेस आपण खूप छान आपली पूजा होते बघा, मूड खूप छान असतो आपला त्या दिवशी, सगळ्या मनासारख्या गोष्टी झालेल्या असतात आणि आपली पूजा पण खूप सुंदर होते. आणि एखाद दिवशी असं वाटतं की पूजा जरा उरकून टाकावी, आज फारच कंटाळा आला आहे. असं प्रत्येकाचा अनुभव आहे. याचा अर्थ असा की करणाऱ्याच्या मनस्थितीवरती हे उपासनासुद्धा अवलंबून आहे. पारायणाचा मूड छान असला पूर्ण अध्याय वाचतो, नसला मूड 5 ओळी वाचूनात पोथीबंद करून ठेवू. म्हणजे काय? कर्म आणि उपासना पण कर्मामध्येच मोडते आणि ती कर्तृतंत्र आहे. म्हणजे जसं आता आणि ज्ञान हे जे आहे ते वस्तुतंत्र आहे. आता ह्याचं आपण थोडं उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल. आता सूर्य जो आहे, सूर्याला कोणी पेटवावं लागतं का? सूर्य प्रकाश आपोआपच पडतो, पण कोळसा जो आहे, कोळशातनं अग्नी निर्माण करायचा म्हटल्यानंतर त्याला काय करावं लागतं? पेटवावं लागतं. म्हणजे सूर्य हा कसा आहे तर वस्तुतंत्र आहे, ज्याचा तो आहेच, त्याला तयार करावा लागत नाही, तो कायमचा उपलब्ध आहे. अगदी त्याचप्रमाणे हे परब्रह्म तत्व जो निर्गुण परमात्मा आहे तो कायमचा उपलब्ध आहे. हे देहादी जगत असलं तरी आहे, देहादी जगत नसलं तरी आहे, त्याला काहीही फरक पडत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तू 3ही काळास आहे, 3ही काळांच्या आतीत आहेस. आणि असा तू जो आहे तो कसा आहे तर तो वस्तुतंत्र आहे, त्याला निर्माण करावा लागत नाही. त्यालाच नाथ महाराज अभंगामध्ये असं म्हणतात, अविनाश नाम स्वयंभ संचले ते उभे चांगले विटेवर. ते अविनाश तत्व जे स्वयंभू आहे. आता स्वयंभू म्हटल्यानंतर आपल्याला लगेच येतं की आपण नेहमी बघा फिरायला जातो तेव्हा घाटामध्ये देव असतात, स्वयंभू देव, स्वयंभू गणपती, की आपल्याला असं वाटतं बापरे ह्याला ओलांडून गेलं तर नक्की काहीतरी होणार, त्यापेक्षा आपलं आज जावं, नमस्कार करावा आणि काय करावं तर बाहेर. असे स्वयंभू नाही. तर इथे जे म्हटलंय की स्वयंभू म्हणजे ज्याचं ते आहेच, तुम्हाला दिसत नाही आहे, तुम्हाला अनुभवाला येत नाही आपल्याला ते, पण ते आहे. जे निर्गुण निराकार जे तत्व आहे ते आहेच. आणि असं जे स्वयंभू तत्व आहे ते जे आहे ते नामरूपात जेव्हा येतं तेव्हा आपल्याला जे उपलब्ध होतं ते रूप बघण्यासाठी, नाम घेण्यासाठी. आणि मग आता बघा, आधी मी आपलं निर्गुण तत्व मांडलं आपल्यासमोर, मग जेव्हा आपल्यासमोर ते तत्व येतं तेव्हा नामसाधनेच्या माध्यमातून अपूर्ण जीवानी त्या निर्गुण तत्वाचा म्हणजे नामनामी यांचा अभेद जो आपण म्हणतो की जे सगुण आहेत तेच कोण आहे तर ते निर्गुण आहे, असा मनाशी निश्चय बाळगायचा आहे. आणि असा निश्चय करून जेव्हा आपण नामसाधना करतो तेव्हा नामसाधनेच्या माध्यमातून आपली अंतःकरण वृत्ती सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे अशी त्या निर्गुण तत्वाशी एकरूप होऊन जाते. सगुण आणि निर्गुण अजिबात वेगळं नाही. जे सगुण आहे तेच निर्गुण आहे, हा पक्का मनात निश्चय करायचा. आणि असा निश्चय करून काय करायचे आहे तर साधना करायची आहे. ते हे परब्रह्म विटेवरी. आपल्या तुकोबांचा अभंग माहिती आहे, ते काय म्हणतात, आमच्या विठ्ठलापेक्षा परब्रह्म वेगळं नाहीच आहे.
जिथे पांडुरंगाची मूर्ती आहे तिथेच काय आहे तर ते परब्रह्म आहेच. मग जेव्हा पांडुरंगासमोर बसून मी त्याचं रूप जेव्हा डोळ्यांनी बघते, जेव्हा वाणीने पांडुरंगाचं नाव घेते विठ्ठल विठ्ठल, आणि मीच घेतलेलं नाव माझ्या कानाने ऐकते, आणि त्या क्षणी माझा निश्चय अंतःकरणामध्ये असला पाहिजे की जो पांडुरंग विटेवरती उभा आहे तो तिथेच परब्रह्म स्वरूप आहे, आणि ते परब्रह्म स्वरूप तिथे नाही तर ते माझं स्वरूप आहे, पण मला आता त्याची अनुभूती येत नाही आहे. मग ती अनुभूती येईपर्यंत नाम घेणं आणि जे समजून घेणं. मग आता त्याची अनुभूती जर येत नसेल तर मी काहीतरी कुठे कमी पडत असेल तर मी काय करायला पाहिजे? मग काय करायला पाहिजे तर समजून घेण्याची व्यवस्था सगळीकडे ठेवलेली आहे. ग्रंथांमधून आहे, प्रवचन कीर्तनांमधून आहे, सद्गुरूंपाशी जाऊन विचारा. ही सगळी व्यवस्था सगळ्या ठिकाणी करून ठेवलेली आहे. तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा, कारण आपण कुठल्या ठिकाणी आहोत हे आपण आपलं अंतःकरण तपासत राहायचं आहे, आणि आपण आपला परमार्थातला प्रवास जो आहे तो पुढे 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 सातत्याने करत राहायचं आहे. आणि एक खूप महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे की भाव. आता बघा, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी खूप भाव असतो. भाव म्हणजे काय? हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे. भावाचं बळ, भावाच्या अस्तित्वानेच काय येईल तर परमात्म्याचा अनुभव येईल, आणि जर तिथे भाव नसेल तर तुम्हाला परमात्म्याचा अनुभव येणार नाही. आता भाव याचा अर्थ भगवंत आहे, त्याचं अस्तित्व आहे. ते अस्तित्व आहे असं म्हणतो आपण वाणीनी शब्दांनी, पण ते अस्तित्व आहे आणि तो सतत माझ्यावरती लक्ष ठेवतो आहे, तो सतत माझ्याकडे बघतो आहे, तो सतत माझा हा प्रपंच चालवतो आहे, तो माझ्या देहाला सुद्धा काय करतो आहे तर तो चालवतो आहे. आणि बघा, दोन शब्द आहेत आपल्यासमोर, भाव आणि भावना. भाव हा स्थिर असतो आणि भावना या अस्थिर असतात. आता भावना कशा असतात माहिती आहे? आता रामनवमीचा उत्सव झाला, आता रामनवमीच्या उत्सवामध्ये असं असतं की 13 वेळा रामरक्षा म्हणायची असते. तोपर्यंत सगळ्या जमतात, अगदी संख्या 25-30 संख्या असते. रामरक्षा म्हणायची 13 वेळा बसून, मग हनुमान जयंतीपर्यंत म्हणायची, आणि मग भावना ज्या असतात तोपर्यंत अशा चालू असतात त्यांच्या. आणि ते रामनवमी संपली, हनुमान जयंती झाली की प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी निघून जातं. म्हणजे मग तेवढ्यापुरताच तो भाव उचंबळून आलेला असतो. म्हणजे त्याला भावना म्हणायचं, भाव म्हणायचंच नाही खरं म्हणजे. तो तात्पुरता तेवढा भगवंतापुरता भाव असतो, पण नंतर त्याच्यातून बाहेर पडलं की परत आपण आपल्या प्रपंचामध्ये रंगून आणि रमून जातो. जसं म्हणतात की काका म्हणतात आमचे की लहान मुलं जी असतात ती घसरगुंडी चढतात, ती उतरायलाच चढतात. त्याप्रमाणे हे जे महोत्सव जे असतात ते आपण अगदी महालक्ष्मी आलं की अगदी आपल्या भावाचं जागरण होतं, आणि महालक्ष्मी संपलं की हुश्य होऊन जातं, क्षीण येतो त्या देहाला. जे तात्पुरतं असतं, भाव असा नसतो, याला भावना म्हणतात. भाव स्थिर असतो, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंताबद्दलचा भाव अंतःकरणातनं अजिबात ढळत नाही. याला काय म्हणतात? भाव. तो आहे. नाहीतर कसं असतं की सुखाचे प्रसंग आले की देवाला जाऊन नमस्कार करायचा, नवस फेडायचा, अहो नाही अजिबात सुख व्हायचं नाही, देवानी माझं ऐकलं आहे, आता मला इतके सुखाचे दिवस आले. आणि जरा प्रतिकूल परिस्थिती आली की देवाचं तोंडसुद्धा बघणार नाही, याला भाव म्हणत नाही. ज्याने मला जसं ठेवलेलं आहे, जैसी स्थिती आहे तैशापरी राहे, कौतुक तुप आहे संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, माळी आई जेवते नेले तेवते निवांतची गेले, तया पाणी ऐसे केले व्हावे का. जसं माळी बागेला पाणी घालतो की ते काही तक्रार करत नाही, हे बोगनवेलीचं झाड आहे, हे मोगऱ्याचं झाड आहे, ते गुलाबाचं झाड आहे, त्याला मी जाईन, मी काटेरी झाडांना जाणार नाही, पाणी झुळझुळू झुळूझुळू वाहा, सगळ्या काय जातं तर प्रत्येक त्या झाडालाच्या मुळाशी ते पाणी देतं. त्याप्रमाणे आपलं जे जीवन आहे ते भगवंतानी जसं मला ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आपलं जर झुळझुळ वाहत असेल, कुठलीही तक्रार नसेल, आणि भगवंताला काय असेल तर त्याला भगवंताबद्दलचा भाव माझ्या मनामध्ये स्थिर झालेला आहे. आता तो अजिबात ढळत नाही आहे की तू जसं ठेवशील तसं. जर भाव अस्थिर व्हायला लागला तर तो भावनेत त्याचं रूपांतर लगेच होऊन जातं. आणि ह्याला काय लागतं माहिती आहे का? सखोल चिंतन लागतं. बघा, एक सरोवर आहे, सरोवर आता छोटंसं नाही आहे सरोवर, उथळ वगैरे असं नाही, खोल सरोवर आहे, भरपूर पाणी आहे,
आता जेव्हा छोट्या छोट्या बोटी त्या सरोवरामधून जातात तेव्हा वरचं पाणी हलतं, पण खालचं पाणी हलत नाही, ते स्थिर असतं. अगदी त्याप्रमाणे हा प्रपंचामध्ये कितीही जरी प्रसंग आले तरी अंतःकरण वरच्यावरती तरंग रूपाने हलेल, पण आतमध्ये मात्र हलणार नाही. की देवा रामकृष्ण हरी, असं झालं रामकृष्ण हरी, तसं झालं रामकृष्ण हरी. आणि याला म्हणतात भाव. म्हणजे देवाचं अस्तित्व आहे, तो आहे आणि तो ठेवील तसं मला राहायचं आहे. आणि या सह जेव्हा आपली नामसाधना होईल तेव्हा ती मला हळूहळू हळूहळू पुढे नेत राहील. नाहीतर नाम घेते त्याला काय म्हणतात ना, क्वालिटी आणि क्वांटिटी. क्वालिटी म्हणजे क्वांटिटी होत राहते पण क्वालिटीच त्याला मिळत नाही, दर्जा त्याला मिळत नाही. क्वांटिटी खूप झाली आहे. रोज 13 माळा करतो आहे, बसतो आहोत. कोणी सांगितलं की 13 कोटी नामजप संकल्प सोडले, आधी मी पहिल्यांदा पुढे होते, माझं पण नाव घालून टाका त्याच्यामध्ये, माझी पण जपसंख्या ॲड होऊन जाईल त्याच्यामध्ये. आणि रोज मी करते, पण ती जी क्वांटिटी जी होती आहे नुसती, तिला जर क्वालिटी आली नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. आणि क्वालिटी जर यायची असेल तर हे संतांचे जे विचार आहेत हे आपल्याला सातत्याने जवळ पाहिजेत आणि जवळ पाहिजेत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते आठवायला पाहिजे. मुख्य म्हणजे आमचे डॉक्टर काका म्हणतात की आपण सगळे कर्णाचे अवतार आहोत. सगळं सगळ्यांना माहिती आहे. आता इथे सगळेजण आपण बसलेलो आहोत ना, सगळे खूप कीर्तनं प्रवचनं ऐकणारे आहोत. आता मी जर इथे बसून बोलते पण तुमच्या मनात आता आलं असेल की हा विचार ऐकला होता, हा विचार ऐकला होता, असं सगळ्यांना माहिती असतं, इतकं श्रवण झालेलं असतं. पण आपल्यावरती प्रसंग आल्यानंतर मात्र ते आपल्याला आठवत नाही. ज्याप्रमाणे कर्णाला त्याच्या गुरूंनी विद्या दिली होती पण त्याला एक शाप होता की तुला वेळेवरती आठवणार नाही, तसं सगळं माहिती असतं पण आपल्यावरती प्रसंग आला की मात्र आपल्याला ते आठवत नाही. अशी काहीतरी गडबड होऊन जाते. आणि असं आठवायचं असेल तर सत्संगत, सातत्याने सत्संगतीमध्ये राहणं खूप महत्त्वाचं असतं. मग आता हा जो भाव आहे भगवंताबद्दला मधला जो आहे हा कसा जपायचा, तर माऊलींची खूप छान ओवी आपल्यासमोर की सटवीचे राती जेवी न विसंबीजे वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. बघा पूर्वी सटवीची रात्र असायची. सटवी म्हणजे जेव्हा बाळंतीण व्हायची तेव्हा अगदी ते छोटं बाळ असायचं तेव्हा सटवी असं समजायचं की दिवा तेवत ठेवायचा रात्रभर तेलाचा आणि ती सटवी येऊन त्या बाळाचं भविष्य लिहून जाते. म्हणून तो दिवा विझू द्यायचा नसतो, अखंड दिवा तो चालू ठेवायचा असतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये देव आहे असा अखंड भाव जागरूक ठेवायचा. आता माहिती असतं की नाही, पण तरीसुद्धा आपण काहीतरी गडबडी करतो की नाही. आता देव आहे, देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपल्याकडून व्हाव्या असं वाटत असेल, देव माझ्या अंतःकरणातच आहे, तो माझ्यावर सातत्याने लक्ष ठेवतो आहे, तो माझ्याकडे सातत्याने बघतो आहे, असा जर आपला भाव असेल तर कुणाशी निंदा करणं, खोटं बोलणं, कुणाशी तुलना करणं, मत्सर करणं होईल का? पण होतात की नाही आपल्याकडून या गोष्टी. म्हणजे देव आहे हा भाव कुठेतरी विसरतो की नाही मध्येच. मग जर देव आहे, मग देवाला आवडणारच जर मला मी वागणार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणातून गेल्या पाहिजे. कारण ही गोष्ट देवाला आवडत नाही, ही गोष्ट देवाला आवडत नाही, ही गोष्ट देवाला आवडत नाही, अशा जर आपण यादी काढली तर खूप अशा गोष्टीत की देवाला आवडत नाही पण तरी त्या आपण करत असतो. म्हणजे इकडे मग तो भाव स्थिर असतो का? नसतो. तो सातत्याने काय असतो तर बदलता असतो. म्हणून कायमचा निश्चय होण्यासाठी हातात माळ पाहिजे. माळ नसली तरी अंतःकरणात जप चालू पाहिजे. म्हणजे क्रमविकास जो म्हणतो आपण, तो क्रमविकास नामसाधनेचा व्हावा लागतो. आणि तो देव आहे असा स्थिर भाव जिथे असतो तिथे शांती असते. जिथे स्थिर भाव नसतो तिथे अशांती असते. आणि भगवंत म्हणतात अशांतस्य कुतः सुखम. म्हणून असा देवासंबंधी भाव जपणं हे नामसाधकाचं काय आहे तर खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठं काम आहे. बघा म्हणून मी म्हटलं की आम्हीसुद्धा मगाशी, आम्ही लहान होतो अलकाताईंपेक्षा खूप, पण आम्हीसुद्धा ज्या मगाशी सांगत होत्या, जे विचार प्रबोधन करत होत्या, ते आम्हालाही माहिती होतं की आपल्याला माहिती आहे पण तसं करणं जमत नाही आहे. प्रामाणिकपणे कबूल करायला काहीच हरकत नाही. तर आपण लहान आहोत त्यांच्यापेक्षा. तर आम्हालाही म्हणजे मलाही कळत होतं इथे ऐकता ऐकता, म्हणजे माझं मी सांगते, बाकीच्यांचं मला माहिती नाही, की अरे हे आपल्याला सगळं माहिती होतं पण त्याप्रमाणे अजून आपल्याला तशी साधनेची घडी बसवून घेता आलेली नाही आहे. मग अजून मला ती बसवून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून सातत्याने सत्संगत लागतेच लागते.
म्हणून देवासंबंधी भाव जपणे नामसाधकाचं नामधारकाचं खूप मोठं काम आहे, की ज्याचं मी नाम घेते तो अस्तित्व रूपाने आहे, तो माझ्या अंतःकरणामध्ये आहे, तो सातत्याने माझ्यावरती लक्ष ठेवतो आहे. हे सगळं जो आहे हा देहादी जगत हे त्याच्या सत्तेवरती चाललेलं आहे. आणि जे जे सगळं या भूत ह्या जगतामध्ये आहे ती त्याचीच रूपं आहेत. जे जे भेटी जे भूत ते ते जाणी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणे माझा. बघा भक्तियोग सांगतायत भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये, की जे जे भूत आहे, भूत म्हणजे जे जे जन्माला आलेलं आहे या भूतलावरती, ते कोण आहे तर जे जे भेटीचे भूत ते ते जाणी जे भगवंत, ते तू भगवंताचं स्वरूप जाण. आणि हाच माझा भक्तियोग आहे. मग आता आपण कुठली भक्ती करतो? आपण आपलं अंतःकरण तपासून बघायचं. आपण कुठली भक्ती करतो? आपण ते सोडून सगळी भक्ती करतो. आता प्रत्येक भूतामध्ये जर भगवंत आहे, बघा सर्वाभूती भगवंत दर्शन. जसं काका म्हणतात की सांगणाऱ्याला फारच छान आहे सगळ्यांभूती भगवंत दर्शन. जसं ऐकणाऱ्यांना असं वाटतं की जो प्रवचनकार आहे त्याला बहुतेक भगवत दर्शन झालेलं ऐकणाऱ्यांना पण फार छान आहे, पण पुढे काय त्याचं? म्हणून जबाबदारीचा परमार्थ ज्याला म्हणतात, तर जबाबदारीचा परमार्थ करायला शिकलं पाहिजे. म्हणून जे जे भेटीचे भूत ते ते जाणीचे भगवंत. आता इथे सगळेजण आपण जे बसलेलो आहोत किंवा जे जे आपल्या संपर्कात ज्या ज्या व्यक्ती येतात त्यांना एक नाम आहे, त्यांना एक रूप आहे, त्यांना एक इतिहास आहे, त्यांचा एक स्वभाव आहे. हे सगळं बाजूला सारून आतला परमात्मा बघण्याची दृष्टी विकसित करण्याला साधना असं म्हणतात. आणि ही दृष्टी आपोआप विकसित होत नाही, तर ती विकसित करावी लागते. आणि ती संतांनी विकसित केलेली आहे. आणि म्हणून त्या अधिकारानेच ते आपल्याला अनुभवातून सांगतायत. एकनाथांच्या अंगावरती तो यवन 1000 वेळा थुंकलाय, पण 1000 वेळा नाथ महाराज गंगेचं स्नान करून आले आहेत, पण किंचित सुद्धा ते संतापलेले नाही आहेत. उलट काय म्हणतात की त्याच्या निमित्ताने, तुझ्या निमित्ताने मला गंगा स्नान झालं. बसेस उभे असतात बस स्टॉपवरती, आणि आपण जेव्हा जातो तेव्हा वरतून कोणीतरी किती संताप होतो आपला. त्याला बोलू नये असं नाही, बोलावं, त्यांनी चुकीचीच गोष्ट केलेली आहे, पण आपलं अंतःकरण किती आधी खवळतं हे आपण तपासावं. हे शांतपणे त्याला जर सांगता आलं, व्यावहारिक सत्तेमध्ये या गोष्टी आपल्याला बोलाव्या लागतात, सांगाव्या लागतात, कराव्या लागतात, पण आपलं अंतःकरण शांत ठेवून जर मला हा व्यवहार करता आला तर आपली शांती बिघडत नाही. मग व्यवहार करावा व्यवस्थित. आता जो माझ्यावरती उखडतो, जो माझ्याशी भांडतो, त्याच्यामध्ये पण परमात्मा आहे की नाही? आहे. मग ज्याच्याशी माझं पटत नाही आहे, ज्याच्याशी माझं सातत्याने काहीतरी वाचतं, तळपायच्या मस्तकाला जाते असं माझ्या लक्षात येतं, तेव्हा 4 हात त्याच्यापासून दूर राहावं, त्याच्या संपर्कात जाऊ नये, पण त्याच्यामध्ये परमात्मा आहेच. त्याच्यामध्ये परमात्मा आहेच. परमात्मा कुणामध्येही नाही आहे, म्हणजे प्रत्येक भूतामध्ये परमात्मा आहे. आणि अशी दृष्टी विकसित करावी लागते. बघा सज्जनगडावरती वर्ग सुरू होते 32 वर्ष म्हणजे सद्गुरूंचे, तेव्हा एक भगिनी यायच्या वर्गाला, आणि त्यांनी असंच वचन ऐकलं काकांच्या मुखातून की जे जे भेटीचे भूत ते ते जाणीचे भगवंत. त्यांची पूर्वपुण्य उदयाला आली असेल कदाचित. त्यांना ते जे वचन होतं ते अख्ख्या प्रवचनामध्ये क्लिक झालं. आता त्यांच्या घरी त्यांच्या सासूबाई होत्या, आणि सासूबाई बेडरिडन होत्या, आणि त्यांचं सगळं कोण करायचं तर मिस्टर करायचे. का बरं मिस्टर करायचे? कारण ह्यांचं सासूशी पटायचं नाही. आता आईचं करायला पाहिजे म्हटल्यानंतर जे पती होते ते मात्र सगळी सेवा आईची करत होते. आता पत्नी करत नाही म्हटल्यानंतर मुलाचं कर्तव्य आहे आईची सेवा करणं. आणि त्यावर्षी त्या गडावरती, दुसऱ्या वर्षी परत गडावरती आल्या आणि त्या काकांसमोर बसल्या होत्या, आणि त्यांना बोलायचं होतं काकांशी काही. तर त्या असं म्हणाल्या, सांगत होत्या की म्हणे तुम्ही मागच्या वर्षी जेव्हा सांगितलं की जे जे भेटीचे भूत ते ते जाणीचे भगवंत, असं असंख्य वेळा मी प्रवचनातून ऐकलेलं आहे, पण मागच्या वर्षी तुम्ही जेव्हा बोललात हे वाक्य म्हणजे हे भगवत वचन जे आहे ते, आणि मी घरी गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं की जेव्हा जे जे भेटीचे भूत ते ते जाणीचे भगवंत, प्रत्येक भूतामध्ये भगवंत आहे, तर माझ्या सासूमध्ये भगवंत नाही आहे का? बघा हे सुद्धा पूर्वसुकृत पूर्वपुण्य उदयाला आल्याशिवाय हा विचार अंतःकरणामध्ये उमटत नाही. आणि त्या म्हणाल्या की रात्री जेव्हा माझे पती माझ्या सासूबाईंची शुश्रूषा किंवा सेवा करायला यायचे, तेव्हा त्यांच्या आधी मी जाऊन बसले, त्यांना औषध दिलं सासूबाईंना, त्यांचे पाय चेपायला लागले, आणि तेवढ्यात पतिराज आले. त्यांना वाटलं कधी न येणारी पत्नी आज आपल्या आईची सेवा करते, म्हणून त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. आणि सासूच्या तर खूपच आनंद झाला की जी कधीच सुनबाई माझ्याजवळ येत नाही, त्यांनाही खूप आनंद वाटला की आपली सुनबाई आज आपले पाय चेपते.
आणि त्यांनी असं कबूल केलं की माझ्या पतींनाही आनंद झाला, माझ्या सासूलाही आनंद झाला, पण त्याहीपेक्षा मला आनंद झाला की मला ते वचन आचरणात आणता आलं. किती अवघड आहे बघा. जर त्या परिस्थितीमध्ये आपण जर गेलो किंवा आपली मनस्थिती आपण जाणा, एखाद्या व्यक्तीविषयी जर आपल्या मनामध्ये घृणा असेल किंवा भांडण असेल, त्याच्याशी एक शब्द बोलायचा तर आपला अहम तिथे जाऊ देत नाही. आपल्याला अहम तिथे आपल्याशी बोलू देत नाही. मी का बोलू? खूप नमतं घ्यावं लागतं, खूप पडतं घ्यावं लागतं आणि आपल्या मनाला घडवावं लागतं. पण हा जो विचार आहे की प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे आणि त्यांनी असं कबूल केलं की मला खूप समाधान मिळालं की ज्या क्षणी माझ्या सासूबाईंची सेवा केली, म्हणजे एका भगवत वचनाने 3 जीवांना समाधान दिलं. मग आता असं जर आपण प्रत्येक जीवात भगवंत बघायला लागलो तर आपल्या अंतःकरणाची इस्त्री बिघडायचं काही काम आहे का? काय इस्त्री बिघडते मनाची? हा असा, तो तसा, ती तशी, अमुकाशी, ती तमुकशी, तिने असं का करावं, हिने असं का करावं, असे सातत्याने जिच्याबद्दल आपण विचार करतो किंवा ज्यांच्याबद्दल आपण विचार करतो ते सगळं बोलून निघून गेलेले असतात, पण आपलं अंतःकरण खवळून गेलेले असतात. मग आता साधक म्हणून, म्हणजे नामसाधक म्हणून ही जबाबदारी माझी आहे की माझं अंतःकरण स्वस्थ ठेवायचं असेल तर जे जे भेटीचे भूत ते ते जाणीचे भगवंत, ही जी क्वालिटी आपण जे म्हणतो, क्वांटिटी नाम तर सुरूच आहे, पण ज्या रामाचं मी नाम घेते आहे, तो ज्या परमात्म्याचं मी नाम घेते आहे, तो परमात्मा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तेवढाच तितकाच तसाच आहे अशी दृष्टी विकसित करणं हे नामधारकाची जबाबदारी आहे. आणि तरच त्या नामाला काय येईल तर एक उंची आणि दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. खूप विचार असतात म्हणून नामसाधना नुसती फलद्रूप होत नाही. याचं कारण का तर त्याच्याबरोबर विचार नसतात. नाम घेणारे सुद्धा खूप चिडचिड करत असतात. बसायच्या जागेवरून, रोजची बसायची जागा तीच असते मंदिरामध्ये, कोणी दुसरे येऊन बसलं की हातात माळ असते, नाम सुरू असतं, पण चिडणं सुरू असतं. म्हणजे या सगळ्या गडबडी का होतात? फक्त यांत्रिकता निर्माण झालेली आहे. यांत्रिकता म्हणजे यांत्रिकपणे सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात, कुठल्याही गोष्टी समजून उमजून केलेल्या नसतात. म्हणून जो भक्त ज्यांनी अंतःकरणामध्ये भाव जपलेला आहे, देवाचं अस्तित्व जपलेलं आहे, देव आहे सुकाळ देशी असं म्हटलंय की देवाचा सगळीकडे सुकाळ आहे, कुठे देव नाही अशी जागाच नाही आहे. आणि हा संतांचा स्थिर भाव आहे आणि तो स्थिर भाव आपल्या अंतःकरणामध्ये जपण्यासाठी, तसा निश्चय करण्यासाठी हे सगळं नामसाधन जे आहे, नामजप जो आहे तो आपल्याला करायचा आहे. जसा संतांचा भाव संकटामध्ये सुद्धा यत्किंचित ढळलेला नाही आहे. संत चरित्र, आपण किती वेळा संत चरित्र ऐकलेली आहेत. तुकोबांचं चरित्र, गोरोबा काकांचं चरित्र, ज्ञानदेवांचं चरित्र. गोरोबा काकांच्या पायाखाली मूल तुडवलं गेलं, बायको त्यांची भांडली पण तरी विठ्ठल विठ्ठल सोडलेलं नाही आहे. तुकोबांच्या घरात पण 18 विश्व दारिद्र्य आहे पण तरी अखंड विठ्ठल नाम आहे मुखामध्ये. नंतर चोखोबा काका आहेत. सगळ्या संतांनी प्रापंचिक परिस्थिती जी आहे ती स्वीकारून, की ती भगवंताची इच्छा अशी स्वीकारून, भगवंताचं नाम यत्किंचित सुद्धा त्यांच्या अंतःकरणातून ढळलेलं नाही आहे. म्हणजे तो भाव जो आहे तो त्यांनी अंतःकरणामध्ये जपलेला आहे. आणि असा भाव जपला की तो कधी स्थिर होऊन जातो आहे त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. म्हणून हा भाव जपणं जो आहे तो अत्यंत काय आहे तर खूप महत्त्वाचं आहे. दुसरा एक आपण विचार बोलूया, आपली वेळ संपत आली आहे, की नाम घेतलं नाही तर काय बिघडलं. बघा महत्त्वाचं की जर मी नाम, आता आपण म्हणतो आम्ही इतकं नाम घेतो आणि ते काहीच करत नाही, तो नाम घेत नाहीत, मंदिरात येत नाहीत, तरी त्यांचं छान टामटूम चाललं आहे, म्हणजे चांगले आहेत अगदी व्यवस्थित. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, अगदी छान क्लब, पार्ट्या, सगळं चाललेलं आहे. मग नाम घेतलं नाही तर काय बिघडेल? बघा, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की नामाने प्रपंचातलं काहीही मिळवायचं नसतं. जे सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रारब्धाने बांधलेल्या आहेत. प्रपंच हा प्रारब्धानुसारही चालणारा असतो, तो प्रारब्धाच्या स्वाधीन आहे. त्यामुळे नामाने मला ह्याच्यामध्ये काही वाढतं होईल अशी अजिबात काय करायची नाही, तर ते मिळणारच नाही आहे तुम्हाला. किती नाम घेतलं तरी सुद्धा फक्त काय समाधान मिळेल. म्हणजे प्रपंच जसा आहे तसा ॲक्सेप्टन्स माझ्या अंतःकरणात येऊन जाईल की हां, ईश्वराची इच्छा, ज्याचं मी नाम घेते ना त्याची इच्छा आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे हा माझा प्रपंच चाललेला आहे. आणि तक्रार करणारी मी कोण? जरी तक्रारी केल्या तरी आपल्या मनाप्रमाणे प्रपंच होतं का? नाही होत, कारण तो प्रारब्धाने बांधलेला आहे. तो सूत्र जो हलवणारा आहे तो वरती बसलेला आहे. मग आता या प्रारब्धाचे तडाखे कमी करण्यासाठी म्हणून नाम घ्यायचं आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिक रूपे त्याचा नाश झाला. बघा, प्रारब्धाचा नाश असं म्हणत नाही आहेत,
तर प्रारब्धाच्या भोगांचा नाश होतो. म्हणजे जे पूर्वी मी सुखाने हुरळून जात होते, दुःखाने होरपळून जात होते आणि काय होते तर होरपळून म्हणजे अक्षरशः होरपळून जात होते, ते तडाखे आता खूप कमी झालेले आहेत. म्हणजे आता मला काही वाटत नाही, ठीक आहे येणार भगवंताची इच्छा. आणि भोगांच्या नाशांचं काय होतं, तो भोगांचा नाश होतो. म्हणजे प्रारब्धाचा नाश होत नाही. ते भोग जे आहेत ते काय होतात तर ते कमी होतात. आणि म्हणून प्रपंच हा प्रारब्धानुसारी आहे. परमार्थ मात्र करावा लागतो. म्हणजे नाम जे आहे भगवंताचं ते आपल्याला प्रयत्नपूर्वक घ्यायचं आहे. म्हणून इथे नाथ महाराज म्हणतात, अविनाश नाम स्वयंप संचले ते उभे चांगले विटेवर. अत्यंत आपल्याला सोपं करून ठेवलेलं आहे की जे भगवंत जो पांडुरंग विटेवरती उभा आहे. नामसाधनेची सुरुवातच आहे की पांडुरंगाचं रूप जे आहे डोळ्यांनी बघावं, वाणीने नाम घ्यावं, ते कानाने ऐकावं, असं चित्त एकाग्र करत राहावं आणि जे सगुण आहे तेच निर्गुण आहे असा निश्चय करून घ्यावा. एक मी नेहमी उदाहरण सांगते सगुण आणि निर्गुणाचं, की सगुण आणि निर्गुण कसं एकरूप आहे. आता माझ्या मुलाचं लग्न ठरलं, सुनबाई माझी नागपूरची. आता नागपूरची सुनबाई म्हणून आमची सगळी बरात कुठे गेली तर नागपूरला गेले. आता नागपूर पुणेकरांना फारच लांब, कारण कधी नागपूरला ते गेले नाही आहे. नागपूर म्हटलं की 15 तासांचा प्रवास. आम्ही नागपूरला गेलो, लग्न समारंभ पार पडला. आता आम्ही ट्रेननी आमचं परतीचं आम्ही बरात निघाली आणि सगळे दागिने जे माझ्या सुनबाईचे होते ते मला बहिणबाईंनी माझ्याजवळ ठेवायला दिले. मी लॉकमध्ये बॅगेमध्ये ते दागिने ठेवून दिले आणि अगदी निघता ट्रेनमध्ये बसता त्यांनी माझ्या हातामध्ये नथ दिली की अहो ही नथ एवढी राहिली सोन्याची. आता मी म्हटलं आता ही कुठे ठेवायची सोन्याची ना, एवढा मोठा प्रवास. मग मी काय केलं, माझ्याजवळ एक रुमाल होता, त्या रुमालामध्ये ती नथ मी गुंडाळली आणि जशी माझी आत्ता ही पर्स आहे त्या पर्सच्या एका कप्प्यामध्ये मी ती रुमालासह जी नथ बांधली होती, रुमालामध्ये नथ जी बांधली होती ती मी त्या पर्सच्या कप्प्यामध्ये ठेवली. आता रात्रभराचा प्रवास करायचा होता. आता सगळ्यांमध्ये बोलण्या बसण्यामध्ये गप्पा गोष्टींमध्ये मी एकदम विसरले आणि म्हटलं बापरे नथ ठेवली की नाही, आपण बघूया बरोबर आहे की नाही ती. आणि म्हणून मी हात लावला. हात कशाला लावला, त्याच्या आत काय आहे, नथ आहे. आणि मग असं मी रात्री प्रवासभर जेव्हा मला आठवण व्हायची, झोपेतनं जाग आली की मी हात लावायचे आणि माझा निश्चय व्हायचा की नथ हातमध्ये आहे. तुझं नथ म्हणू की रुमाल रे, नथ रुमाल ऐकू गोविंद रे, बस. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंद रे, बा. इतकं सोपं आहे. भगवंतासमोर बसलं की जे सगुण आहे तेच निर्गुण आहे आणि ते निर्गुण परमात्मा हे माझं स्वरूप आहे. आणि अशा निश्चयाने जेव्हा आपण नाम घेतो आणि अखंड अंतःकरणामध्ये जेव्हा भाव जपतो तेव्हा तो परमात्मा तिथेच आहे. आणि जेव्हा मला तो आनंद देतो तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये आनंदाची अनुभूती येते, तेव्हाच तो ब्रह्मानंद आहे. आणि तोच काय आहे तर तिथेच तो परमानंद आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष जयांची. मुखात नाम आणि हातात मोक्ष आहे. इतकं सहज आणि सुलभ हे सगळं नामसाधन आपल्याला संतांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. विचार खूप असतात पण वेळेची मर्यादा आहे. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं याबद्दल मी आपली ऋणी आहे. माझ्या वाणीला मी इथेच विराम देते आणि पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी सेवा समर्पित करते आणि इथेच थांबते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.